16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या या परिसंवादात उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत आदरणीय अशोक राणा सर, 2% राहिली, आदरणीय अशोक राणा सर, आदरणीय संध्या ताई पवार, आदरणीय किरण माने, माझ्या सहकारी मित्र प्रतिमा परदेशी ताई, अंजुम कादरी, नितीन सांगवे आणि मित्रांनो, हे संमेलन अनेक दृष्टीने ऐतिहासिक आहे आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला हा मैलाचा दगड देखील आहे. कारण या संमेलनाची स्वागताध्यक्ष असलेली माझी बहीण अंजुम कादरी हिने या संमेलनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाअंतर्गत असलेल्या पुरुषी वर्चस्ववादाला धक्का देण्याचं काम केलं. त्यासोबतच ब्राह्मणी ज्ञानविश्वानं मुस्लिम महिलांच्या संदर्भात ज्या धारणा निर्माण करून ठेवल्या होत्या त्या धारणा तिने मोडण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून केलं. त्यामुळं ते मला महत्त्वाचं वाटतं. त्याच माध्यमातून अंजुम कादरींचं आणखीन एक कौतुक करण्याचं कारण मी माझ्या पातळीवर असं आहे, मराठवाड्यामध्ये आणि हैदराबाद प्रांतामध्ये विलिनीकरणाच्या नंतर 1948च्या नंतर 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान 1948मध्ये जी जातीय दंगल उसळली त्याच्यामध्ये मराठवाडी आणि हैदराबादी मुसलमानांचा जो नरसंहार झाला लाखोंच्या संख्येमध्ये, आजपर्यंत मुख्य प्रवाहातल्या कोणत्याही विचारपीठावरून मुस्लिमांनी, मुस्लिम पुरुषांनी देखील कोणत्याही पद्धतीची राजकीय आणि सांस्कृतिक प्रतिक्रिया दिलेली नव्हती. 70 वर्षाचा हा बॅकलॉग माझ्या बहिणीनं काल मोडून काढला आणि तिने ठाम भूमिका घेतली की सुंदरलाल बहुगुणा कमिशनची जी रिपोर्ट आहे मुस्लिम नरसंहाराच्या बाबतीतली, ती विलिनीकरणाला 75 वर्ष पूर्ण होत असताना जाहीर केली पाहिजे. त्यामुळं हे संमेलन त्या दृष्टीनं आमच्यासाठी ऐतिहासिक ठरलंय आणि मुसलमान या पद्धतीनं सांस्कृतिक प्रतिवाद करू शकतात हे या पुरोगामी महाराष्ट्राला या माध्यमातून आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न देखील केला. आता मुख्य विषयाकडे येत असताना माझा आक्षेप बाबा पुरंदरे वगैरे आणि त्यांच्या समर्थनातल्या सगळ्या लोकांविषयी तर आहेच, पण ती चर्चा जी या प्रस्थापित पुरोगामी ज्ञानविश्वामध्ये झालेली नाही आणि पुरोगामी ज्ञानविश्वानं ज्यांना सैद्धांतिक निष्पक्षतावादी म्हणून मान्यता दिली आहे किंवा अकादमिक लिबरल म्हणून मान्यता दिली आहे, त्या लोकांविषयीचे त्यांनी कशा पद्धतीनं मुस्लिम द्वेषाला आधारभूत होईल अशी मांडणी केली आहे, त्यांच्याविषयीचे काही आक्षेप मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुस्लिमांचा इतिहास लिहिताना, मुस्लिमांविषयी बोलताना, मुस्लिम महापुरुषांविषयी मांडणी करताना आधार कोणत्या साधनांचा घेतला जातो आणि ती साधनं कोणती आहेत आणि कशा पद्धतीनं ती चर्चा पुढे रेटली जाते, त्याची 2-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. मुस्लिम समाजाविषयी आणि मुस्लिम महापुरुषांविषयी जी चर्चा पुरोगाम्यांच्या आणि प्रतिगाम्यांच्या पुढ्यात टाकली जाते आणि त्या चर्चेवर दोन्ही ज्ञानविश्वांकडून जी समांतर चर्चा घडवली जाते त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला अधोरेखित करतो. मागे टिपू सुलतान यांच्याविषयी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीनं एक क्लिप प्रसारित केली आणि त्या क्लिपमध्ये त्यांनी दावा केला की मेलुकोटा गावामध्ये टिपू सुलतान यांनी सन 1745 मध्ये 5000 अयंगार ब्राह्मणांची हत्या केली. सन नीट लक्षात घ्या. त्या न्यूज क्लिपमध्ये म्हटलं जातं की सन 1745 मध्ये टिपू सुलताननी 5000 अयंगार ब्राह्मणांची हत्या केली. साधी बाब आहे, विकिपीडियावर माहिती उपलब्ध आहे. टिपू सुलतानचा जन्म 10 नोव्हेंबर 1750 ला. जी व्यक्ती 1750 जन्मली ती जन्माच्या 5 वर्ष आधी 5000 अयंगार ब्राह्मणांची हत्या कशी करू शकते? नंबर 1. नंबर 2, सावरकर नावाचे एक महान गृहस्थ आपल्या इथे आहेत महाराष्ट्रामध्ये, अद्यापही ते जिवंत आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी 6 सोनेरी पाने नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये सावरकर टिपू सुलतान विषयी एक प्रकरण लिहितात. त्या प्रकरणाचं नाव हिंदू प्रपीडक क्रूरकर्मा टिपू सुलतान. या पुस्तकामध्ये हे प्रकरण सावरकरांनी लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले. टिपू सुलताननी लक्षावधीच्या संख्येनं हिंदू स्त्रियांना बाटवलं, भटकीन बनवलं आणि हिंदू पुरुषांची सुनता केली वगैरे वगैरे सगळे आरोप आहेत. आणि त्या आरोपांच्या समर्थनामध्ये त्यांनी दाखले काय दिले तर सावरकर त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की मी हे काही वरवरचं लिहिलेलं नाही, हे जे काही तर्क मांडलेत, हे जे काही तत्व मांडलेत ते काय हवेत तरंगणारे नाही आहेत, त्याला मी भक्कम असे पुरावे दिलेले आहेत. कर्नल माइल्सच्या हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकातून हे उतारे मी घेतले आणि ते पुस्तक ब्रिटिश म्युझियम मधल्या अमुक डॉकेट नंबरवरती ठेवलेलं आहे.
आता सावरकरांनी ही मांडणी केल्यानंतर आम्ही क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश म्युझियमला पत्र पाठवली. ब्रिटिश म्युझियमची पत्र उपलब्ध आहेत. BN पांडेंकडेही आहेत, आमच्याकडेही आहेत. ब्रिटिश म्युझियमचं म्हणणं असं आहे, सावरकर ज्या कर्नल माइल्सचा आणि ज्याच्या पुस्तकाचा हवाला देतात ते पुस्तक आणि कर्नल माइल्स विषयी ब्रिटिश म्युझियम म्हणतं कर्नल माइल्स नावाचा कोणताही इतिहासकार आणि त्यांचं कोणतंही पुस्तक आमच्याकडे नाही. तो ईस्ट इंडिया कंपनीत अस्तित्वात होता किंवा कामावर होता याचा कसलाच पुरावा उपलब्ध नाही. तो जन्मलाय याचा दाखला देखील उपलब्ध नाही. याचा अर्थ जो व्यक्ती जन्मला नाही, ज्यानं पुस्तक लिहिलं नाही, ज्याचं पुस्तक ब्रिटिश म्युझियम मध्ये उपलब्ध नाही, त्याचा आधार घेऊन सावरकर बदनामी करतात आणि त्या बदनामीचा भार माझा समाज मागच्या 90 वर्षापासून मुकाट्याने वाहतो. आणि याच्यानंतर काय, याच्यानंतर सेतू माधव पगडी, मी अकादमिक लिबरल्स हा जो शब्द वापरला, पुरोगामी ज्ञानविश्वामध्ये एक असा समूह आहे जो सेतू माधव पगडींना अकादमिक लिबरल म्हणून समोर आणतो. तर हे अकादमिक लिबरल सेतू माधव पगडी कसे आहेत? या सेतू माधव पगडींनी काय केलंय? सेतू माधव पगडी हे मुळात भाषांतर आहे असा त्यांचा दावा आहे. मी मानत नाही. ते स्वतः भाषांतर करायचे. ते जर भाषांतरकार असते आणि प्रामाणिक भाषांतरकार असते, राजकीय भाषांतरकार नसते, तर एक भाषांतरकार म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटला असता. पण ते राजकीय भाषांतरकार आहेत. त्यांनी भाषांतर कशी केली आहेत पहा. साकी मुस्तैद खानचं पुस्तकाचं नाव तारिके दिलकुशा. मग भाषांतर करताना त्या पुस्तकाचं नाव तुम्ही तारिके दिलकुशा असंच ठेवा ना. सेतू माधव पगडी भाषांतर करताना त्याला नाव देतात मराठ्यांचे स्वातंत्र्य संग्राम. भीमसेन सक्सेनाचं दुसरं पुस्तक तारिके मोगल, त्याला सेतू माधव पगडी नाव देतात मराठा मोगल संघर्ष. पुस्तकाची नावं शीर्षक बदलण्याचा अधिकार कुणी दिला यांना? हे शीर्षक बदलतात. आता भाषांतर इलियट आणि डावसननी केली आहेत. ही भाषांतर कशी होतात पहा. इलियट आणि डावसन आणि या तत्सम लोकांनी भाषांतर कशी केली आहेत? हे लोक भाषांतर कसं करतात? उदाहरणादाखल सांगतो. हे लोक भाषांतर करताना सन 1658 1 जानेवारीची घटना नोंदवतात. त्याच्यानंतर ते थेट मार्च महिन्यातली घटना नोंदवतात. त्याच्यानंतर थेट ऑक्टोबर महिन्यातली घटना नोंदवतात. त्याच्यानंतर ते पूर्ण वर्ष संपतं आणि दुसऱ्या घटना नसतात. आता याच्यामध्ये एक घटना नोंदवलेली आहे अशाच एका भाषांतरामध्ये. त्या भाषांतरामध्ये काय म्हटलंय पहा. त्या भाषांतरामध्ये जी घटना नोंदवली आहे ती घटना अशी आहे, औरंगजेबाला माहिती मिळते की आपली बहीण आपल्या एका सरदाराच्या प्रेमसंबंधात आहे आणि तो सरदार आपल्या बहिणीला भेटण्यासाठी स्नानगृहामध्ये पोहोचलाय. त्याच्यानंतर औरंगजेब कोणतीही परवानगी न देता स्नानगृहामध्ये पोहोचतो. स्नानगृहामध्ये गेल्या गेल्या बहिणीकडे पाहतो. बहिणीनं औरंगजेब आल्याची माहिती मिळाल्या क्षणी स्नानगृहामध्ये असलेल्या रांजणामध्ये आपल्या प्रियकराला लपवलं. हे औरंगजेबाला कळतं की त्याला रांजणामध्ये लपवलेलं आहे आणि आपली बहीण आपल्याला खोटं बोलती आहे. मग तो बहिणीला म्हणतो की मला इथे आराम करायचा आणि तू बाहेर जा. त्याच्यानंतर औरंगजेब आपल्या काही अधिकाऱ्यांना बोलवतो, सरदारांना बोलवतो आणि ते रांजण आगीवर ठेवायला लावतो. आग लावतो आणि रांजणामध्ये उकळून त्या अधिकाऱ्याला मारतो. ही घटना सत्य आहे का? बिलकुल सत्य आहे. ही घटना सत्य आहे. मी सांगतोय सत्य. पण या घटनेचा संदर्भ काय? औरंगजेबानं वर्ग अहंकार, म्हणजे हा सरदार आहे, माझी बहीण मुघल घराण्यातली आहे, या वर्ग अहंकारापोटी त्या व्यक्तीला मारलंय का? नाही. त्याच्या मागे संदर्भ असे आहेत, ज्या व्यक्तीशी ती प्रेमसंबंधात होती त्या व्यक्तीनं औरंगजेबावर 2दा विषप्रयोगाचा प्रयत्न केला. पण हा विषप्रयोगाचा दाखला गायब करायचा आणि भाषांतर कशाचं करायचं? त्याच्या हत्येचा करायचा, मृत्यूदंडाचा नाही. एखाद्या राजावरती विषप्रयोग केल्यानंतर मृत्यूदंड दिला जातो, पण भाषांतर करत असताना त्या मृत्यूदंडाला खून किंवा हत्या अशा स्वरूपात दाखवलं जातं. आता याच्यानंतर राहुल कुलकर्णी नावाचे एक सदग्रस्त आहेत ABP माझा या चॅनलचे. त्यांनी टिपू सुलतानवरती एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये राहुल कुलकर्णींनी असा दावा केला की टिपू सुलतानच्या काळामध्ये 8000 मंदिरं म्हैसूर प्रांतात होती आणि त्यापैकी फक्त 2 मंदिरांमध्ये नित्योपचार चालत होते. राहुल कुलकर्णींना माझं नम्र आवाहन आहे, तुम्ही कधीही कुठेही यावं. मी टिपू सुलतान यांनी देणग्या दिलेल्या 156 मंदिरांची यादी दाखवायला तयार आहे.
156 मंदिरांची यादी. काही मंदिरांना दागिने दिलेत, काही मंदिरांना स्वयंपाकाची भांडी दिलेली आहेत, काही मंदिरांना बागायत जमिनी दिलेल्या आहेत, काही मंदिरांना रोख रकमा दिलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांचं धार्मिक कल्याणकारी जे विभाग आहे त्या विभागामधली आकडेवारी उपलब्ध आहे. टिपू सुलताननी जर 10 लाख रुपये प्रार्थना स्थळांना देणग्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी फक्त 2 लाख रुपये मस्जिदींना आणि 8 लाख रुपये मंदिरांना दिलेले आहेत. आणि राहुल कुलकर्णी काय सांगतात, फक्त 2 मंदिरं सुरू होती, फक्त 2 मंदिरं सुरू होती. कशाचा आधार घेऊन सांगतात? कारण त्यांना माहिती आहे ज्ञानविश्वामधला 90 वर्षांचा बॅकलॉग असलेला समाज माझ्या समोर उभा राहणार नाही, हा अहंकार त्या राहुल कुलकर्णीला आहे. म्हणून तो हे अशा प्रकारचे दावे, ही अशी बदनामी होते. आता बदनामी फक्त टिपू सुलतानची झालेली नाही आहे, बदनामी सुफी संतांची देखील झालेली आहे. सुफी संतांची बदनामी कशी होते? सेतू माधव पगडींनी सुफी संतांवर सुफी संप्रदाय नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये अतिशय घाणेरडे आरोप सुफी संतांवर लावलेले आहेत. हे सेतू माधव पगडी आणि ती कसल्या करामती करतात पहा. सेतू माधव पगडींनी टिपू सुलतानवर देखील एक पुस्तक म्हणता येणार नाही, एकाच माळेचे मणी नावाच्या पुस्तकामध्ये अनेक लेख टिपू सुलतानवरती लिहिलेत. भारतीय मुसलमान शोध आणि बोध नावाच्या पुस्तकामध्ये देखील सेतू माधव पगडींनी अनेक लेख लिहिलेत. आता हे सेतू माधव पगडी सावरकरांच्या ज्ञान परंपरेतले आहेत. ज्यांना पुरोगामी ज्ञानविश्वानं अकादमिक लिबरल किंवा सैद्धांतिक निष्पक्ष म्हणून मान्यता दिली आहे ते सेतू माधव पगडी, माझा ठाम दावा आहे, हे सावरकरांच्या ज्ञान परंपरेतले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं सावरकरांनी न लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला त्याच पद्धतीनं शत्रू पक्षातली साधनं वापरून मुस्लिम महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आता शत्रू पक्षातली साधनं म्हणजे नेमकं काय? तर हे सेतू माधव पगडी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की मी जे काही लिहिलंय, ज्या पद्धतीनं सावरकर म्हणतात ना की मी हे जे काही लिहिलंय ते कर्नल वाईसने सांगितलंय आणि त्याच्या सांगण्यावरनं मी हे लिहिलंय, तर हे सेतू माधव पगडी देखील असंच म्हणतात, हे जे काही सांगितलंय हे ते काही माझ्या जवळचं नाही आहे, हे माझ्या जवळचं नाही आहे. टिपू सुलतानचा अतिशय एकनिष्ठ असलेला एक नोकर आहे, त्यानं एक पुस्तक लिहिलंय तारिके हैदरी आणि तारिके टिपू सुलतान नावाचं, किरमाणी नावाचा तो ग्रंथ, मीर हुसैन अली किरमाणी, त्यानं हे पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकातले उतारे मी नोंदवतो. असं पुस्तक मीर हुसैन अली किरमाणीनं लिहिलंय का? लिहिलंय. त्याच्यात असे उतारे आहेत का? आहेत. मग याचा क्रॉस चेक काय? याचे विरोध पक्षी संदर्भ देखील आपण तपासले पाहिजेत. या मीर हुसैन अली किरमाणीनं अशा जर नोंदी करून ठेवलेल्या असतील तर त्याचं सत्य काय? तशा नोंदी त्यानं का करून ठेवल्या? सन 1799 मध्ये टिपू सुलतान यांच्या सत्तेचा पाडाव झाल्यानंतर, त्यांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर तिथल्या अनेक अधिकाऱ्यांना ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. त्यापैकी हा मीर हुसैन अली किरमाणी देखील होता. या किरमाणीनं माफीनामा लिहून दिला सावरकरांप्रमाणे इंग्रजांना आणि त्यांच्याकडनं पेन्शन हासिल केली आणि इंग्रजांनी पेन्शन दिल्यानंतर त्याच्याकडून ही 2 पुस्तकं आपल्या मर्जीनुसार लिहून घेतली आणि त्याच्यात बदल करण्यासाठी कर्नल किर्क पेट्रिक नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती. किर्क पेट्रिकच्या सांगण्यानुसार त्याच्यात अनेक बदल केले गेले. ते सगळे उतारे जे इंग्रजाच्या मर्जीने, इंग्रजांच्या राज्याच्या हितासाठी मीर हुसैन अली किरमाणी या गद्दारानं लिहिले, ते सगळे उतारे सेतू माधव पगडी एकाच माळेचे मणी आणि मुसलमान शोध आणि बोध या पुस्तकामध्ये मांडतात. जर मीर हुसैन अली किरमाणीचे उतारे प्रमाण मानायचे असतील शत्रू पक्षातले, तर माझा सेतू माधव पगडींच्याच पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी दावा आहे शिवाजी महाराजांच्या. ते म्हणतात की शिवाजी महाराजांचा इतिहास लिहित असताना आपल्याला प्रचंड चणाक्ष पद्धतीनं ते लिहिलं पाहिजे, कारण मुघलांची साधनं ही शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे. आता शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना तुम्ही मुघलांची साधनं, शत्रू पक्षाची साधनं प्रमाण मानत नाही आणि मुसलमानांचा इतिहास लिहिताना मात्र शत्रू पक्षाची सारी साधनं एक्झॅक्ट प्रमाण कशी मानतात? जे टिपू सुलतानच्या बाबतीत तेच सुफी संतांच्या बाबतीत. मौलवी नूरुल्ला नावाचे एक ग्रस्त आहेत, ते सुफी संप्रदायाच्या विरोधात होते. त्यांनी सुफी संतांच्या विरोधामध्ये 17व्या शतकामध्ये प्रचंड लिखाण केलं. ते कसे नालायक आहेत, ते कसे सत्तेचे चाटुकार होते, त्यांनी बादशाहच्या चरणी कशी निष्ठा वाहिली होती, हे सगळं त्या मौलवी नूरुल्लानं त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आणि ते सगळे उतारे हे आपले
तथाकथित सैद्धांतिक लिबरल आपल्या पुस्तकामध्ये मांडतात आणि अख्खं पुरोगामी ज्ञानविश्व मागच्या 60-70 वर्षापासून त्या सेतुमाधवपगडीच्या विरोधामध्ये ग्रह शब्द काढत नाही आणि त्याची ही सैद्धांतिक मुस्लिम द्वेषाची मांडणी पुरोगामी ज्ञानविश्वाकडून प्रमाण मानली जाते. हे किती घातक आहे. दुसरा असाच प्रकार पुरोगामी ज्ञानविश्वाकडून नरहर कुरुंदकरांच्या बाबतीत झाला. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांची पत्र उपलब्ध आहेत. नरहर कुरुंदकरांची निवडक पत्र रणजित देसाईंना लिहिलेल्या काही पत्रांमध्ये त्यांनी जे उल्लेख केलेले आहेत ते किती घातक आणि किती हीन पातळीचे आहेत पहा. त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर म्हणतात शिवाजी ज्यावेळेस ताजमहाल पाहायला गेला त्यावेळेस त्याच्या सौंदर्याला तो भुलला असं देसाई तुम्ही दाखवलेलं आहे. शिवाजी त्या सौंदर्याला भुलला नसेल. शिवाजीला असं वाटलं असेल की अगणित हिंदू कामगारांचं रक्त सांडून हे ताजमहाल उभं राहील. हे पत्रामध्ये लिहिलंय आणि हे फक्त ताजमहालच्या बाबतीत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि मा जिजाऊविषयी जेम्स लेननं तर खूप नंतर केलेलं आहे. त्याच्या आधी नरहर कुरुंदकरांनी केलंय. मी अनेकांना पत्र पाठवली आहेत. नरहर कुरुंदकरांनी काय लिहिलंय. नरहर कुरुंदकर म्हणतात रणजित देसाई तुम्ही जिजाऊच्या ठाई निजिडी बेनोचा अहंकार दाखवलेला नाही. निजिडी बेनो म्हणजे काय. न शमलेल्या कामवासनेचा अहंकार. हे कुणाविषयी लिहिलंय. जिजाऊविषयी. म्हणजे ज्या स्त्रीची कामवासना शमलेली नाही तिच्यामध्ये एक नकारात्मक पुरुषत्व विकसित होतं आणि त्या नकारात्मक पुरुषत्वातून ती जे काही तथाकथित कर्तृत्व दाखवते ते न शमलेल्या कामवासनेचा आविष्कार असतो. 70 वर्ष केला नाही ताई. आणि हेच नरहर कुरुंदकर जे जिजाईविषयी बोलतात ते मौलाना आझादांविषयी काय बोलतात. जिजाऊ सारख्या बहुसंख्याक समाजातल्या आलेल्या प्रतीकाविषयी ते जर असं बोलत असतील तर मुसलमान हे तर कसपटा समान आहेत. कारण त्यांचं ज्ञानविश्वातलं प्रतिनिधित्व शून्यावर आहे. कोणी बोलतच नाही. तर ते त्यांच्याविषयी काय म्हणतात. मौलाना आझाद हे राष्ट्रीय नेते. त्यांच्याविषयी काय बोलतात. मौलाना आझाद आणि तत्सम राष्ट्रीय मुसलमान हे बिनशेपटीचे अत्यंत जहरीले वळवळणारे प्राणी आहेत. किंबहुना ते इतिहासातल्या अबूबकर आणि उमरचे वंशज आहेत. हे निष्पक्ष पुरोगामी हे सैद्धांतिक लिबरल हे अशी मांडणी करतायत आणि त्याला मान्यता दिली जाते. आणि हे फक्त विचारवंतांकडून विद्वानांकडून घडलेलं नाहीये. ज्या राजकीय पक्षांना पुरोगामी समाजवादी गैरब्राह्मणी म्हणून मान्यता दिली गेली त्यांच्या काळामध्ये काय घडलं. या संमेलनामध्ये माझ्या पिढीतले अनेक लोक उपस्थित आहेत. मी पुस्तकांची नावं सांगतो त्यांना आठवत असेल. आज आपण रामायण हे अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जात आहे. भाजपच्या सत्तेकडून ते शिकवलं जात आहे म्हणून टाहो पडतोय. 1990च्या दशकामध्ये जा. इथे बसलेल्या अनेकांना माहीत असेल बालभारतीनं छान छान गोष्टी नावाचं पुस्तक शाळांमधून शिकवलं. त्या छान छान गोष्टीमध्ये A to Z सगळ्या रामायणाच्या कथा होत्या. रामायण काँग्रेसच्या काळामध्ये बालभारतीनं शिकवलं. भाजपच्या काळात शिकवलेलं नाही. आता शिकवलं जात आहे. आहेत ना इथे शिकलेले 90च्या दशकातले. छान छान गोष्टी नावाचं पुस्तक शिकलंय. शबरीची पोरं नावाचं प्रकरण शिकलोय आम्ही. हे सगळे शिकून मोठे झालेली ही पोरं आणि यांच्याकडून आज पुरोगामी ज्ञानविश्वाकडून अपेक्षा केली जाते की ही पोरं जे रामायण शिकून महाभारत शिकून मोठी झाली आहेत त्यांनी संविधानाची लढाई लढली पाहिजे. अहो हा RSSचा केडर आहे. RSSनं प्लॅन करून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ही पिढी घडवली. आणि मी कितीतरी पुस्तकं तुम्हाला दाखवू शकतो. आताही अनेक पुस्तकं मी आणणं विसरलो इथे. कितीतरी पुस्तकं दाखवू शकतो. तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. इतिहासाच्या अभ्यासक्रमांमधली बालभारतीनं जे इतिहासाचं पुस्तक बनवलं त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिवकालीन महाराष्ट्र नावाचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये पहिलं चित्र ज्यावेळेस लहान मुलांचं सबकांशीय विकसित होत असतं, नेणीव विकसित होत असते, जाणीवा घडत असतात, त्या काळामध्ये त्या बालमनासमोर शिवाजी महाराजांची कोणती प्रतिमा उभी केली.
शिवकालीन महाराष्ट्र नावाच्या पुस्तकामध्ये पहिलं पान उघडा, शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये बोट कापून शपथ घेतानाचा फोटो. याचा अर्थ बालभारती असं दाखवतंय की या संस्कृतीसाठी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आणि या ब्राह्मणी संस्कृतीचा ते लढा लढत होते. आणि कुणाविरोधात लढत होते? तात्काळ दुसरा फोटो अफजल खानाचा फोटो. क्रोनॉलॉजी बघा, एका संस्कृतीचं प्रतिनिधित्व शिवाजी महाराजांना दिलं आणि दुसऱ्या संस्कृतीच्या विरोधात उभं केलं. आणि कुणाच्या माध्यमातून उभं केलं? मध्ये दादोजी कोंडदेवांचा फोटो. आणि त्याच्यानंतर शाहिस्ते खान, त्याच्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज उभे राहिलेले. आणि त्याच्यानंतर गागा भट्ट, म्हणजे ब्राह्मणी प्रमाणीकरण पुन्हा इथे. गागा भट्ट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करतोय. ब्राह्मणी संस्कृतीशी लढा, तिथून सुरुवात आणि ब्राह्मणी प्रमाणीकरणावर शेवट. हे इतिहासामध्ये शिकलो आहे. आणि बालभारतीची मराठीची पुस्तकं तुम्ही काढून पहा. बालभारतीच्या मागच्या 70 वर्षाच्या मराठीच्या पुस्तकांमध्ये वामनदादा कर्डकांची एखादी कविता दाखवा. तुम्ही सामाजिक समतेचा पुरस्कार करताना राज्यघटनेमध्ये नामदेव ढसाळांची एखादी कविता दाखवा. एखाद्या दलित आत्मकथनातला एखादं प्रकरण दाखवा. तुम्ही आनंद यादव शिकवता, गदी माडगुळकर शिकवता, पु ल देशपांडे शिकवता. एखादा मुसलमान दाखवा बालभारतीमध्ये मागच्या 70 वर्षामध्ये. तुम्ही ज्या पद्धतीनं नामदेवांचे, तुकारामांचे ईश्वराला शरण गेलेले अभंग शिकवले, म्हणजे तुकारामांनाही दिलेलं प्रतिनिधित्व ईश्वर शरणागतीतलं आहे. ते सांस्कृतिक बंडखोराचं प्रतिनिधित्व तिथे उभे केलेलं नाही आहे. भले ठीक आहे, तेही मान्य केलं. तर तुकाराम महाराजांना तुम्ही प्रतिनिधित्व दिलं, नामदेव महाराजांना आणलं, ज्ञानेश्वराला आणलं, इथपर्यंत की सामाजिक विषमतेचा पुरस्कर्ता असणाऱ्या रामदासालाही आणलं. त्याच वेळेस मला प्रश्न पडतो की आमच्या शेख मोहम्मदानं तुमचं काय वाटोळं केलं? आमचा शेख मोहम्मद मागच्या 70 वर्षामध्ये अभ्यासक्रमामध्ये का दिसत नाही? ख्वाजा बंदा नवाज यांची एक दगडी कविता का दिसत नाही? सुफींची एखादी बोधकथा मराठी पुस्तकांमध्ये काय येत नाही? हा अभ्यासक्रम शिकवून सामाजिक समता सगळी नाकारून सामाजिक विषमता पुरस्करून तुम्ही मुसलमानांकडून तथाकथित राष्ट्रहिताची भूमिका घेण्याची अपेक्षा करताच कशी? आधी या राष्ट्रामध्ये आमचा वाटा मान्य करा. या राष्ट्रावर आमचा अधिकार तुम्ही मान्य करा. आम्ही वसवलेली प्रत्येक शहर, त्याचा नामोनिशान तुम्ही संपवत चाललाय. आणि त्याच्यानंतर माझं घर जळणार, माझ्या आया बहिणींना नागवणार, आसिफासारख्या कोवळ्या 8 वर्षाच्या मुलीला 8 जण बलात्कार करून मांडणार. आणि त्याच्यानंतर मला तुम्ही सांगणार तू भारत माता की जय म्हण, तर मी म्हणणार नाही. कारण मला अशा देशावर प्रेम वाटत नाहीये ज्या देशामध्ये हैदराबाद दंगलीतून 2 लाखाच्या आसपास मुसलमान मेले, गुजरात दंगलीतून हजारो मुसलमान मेले आणि आसिफासारखी कोवळी लेख संपवली गेली आणि तिच्या समर्थनामध्ये तिरंगा रॅली काढली गेली. ठीक आहे, आम्ही एक वेळ भारत माता की जय म्हणायलाही तयार आहोत, पण ती भारत माता कुठली? तुम्ही ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रतीकाशी साधर्म्य पावणारी एक काल्पनिक मूर्ती आमच्या समोर आणता आणि तिला जर आमची भारत माता म्हणत असाल तर मी नकार देईन. त्या ठिकाणी तुम्ही रमाई, जिजाई, फातिमाई कुठल्याही आमच्या बहुजन संस्कृतीतल्या एका मायेला भारत माता म्हणून स्वीकारा. मी 1000दा भारत माता की जय म्हणायला तयार आहे ना. तुम्ही काल्पनिक ब्राह्मणी संस्कृतीची नाही का? ज्या ब्राह्मणी संस्कृतीला नाकारून माझ्या बापजाद्यांनी इस्लामचा कलमा पडला, तीच ब्राह्मणी संस्कृती भारत माताच्या रूपानं मी माझ्या मानमुठीवर बसवून घेणार नाही, कधीच बसवून घेणार नाही. आणि हे देशभक्तीचे दाखले किंवा देशभक्तीचे प्रमाणपत्र कुणाकडे मागताय तुम्ही? कोणत्या समाजाकडे मागताय? ज्या समाजातल्या अमीर खुसरो नावाच्या आमच्या बापानं या देशाचा पहिला राष्ट्रगीत लिहिला त्याच्याकडे मागताय? काय लिहिलं अमीर खुसरोंनी? अमीर खुसरोंनी या देशाचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं. त्या अमीर खुसरोंनी राष्ट्रगीतामध्ये काय म्हटलंय? राष्ट्रगीत पहा कसं असतं. अमीर खुसरो म्हणतात, हस्त मेरा मौलिद व मावा वतन, हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे. किश्वरे हिंद बहिष्टे वर जमीन, भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गर वतन आज हिंद आसिले हूं, बाज व फिरदोस शुदी मंजिले हूं. याचा अर्थ असा आहे, एखादा प्रियकर 1000 वर्ष आपल्या प्रियसीपासून वेगळा राहिल्यानंतर तो पुन्हा प्रेयसीला भेटल्यानंतर त्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद भारताबाहेरून भारतात परतल्यानंतर मला होतो. याच्यानंतर काय म्हणतात,
अमीर खुसरो, दीज रसूल अहमद आहे कोई मरा दिन, भारतावर प्रेम करणं हा माझ्या धर्माचा भाग आहे. कारण माझ्या प्रेषितानं मला सांगितलंय की तू ज्या देशात राहतो त्या देशावर प्रेम केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अमीर खुसरो काय म्हणतात पहा, त्याच्यानंतर अमीर खुसरो म्हणतात, बरू शुद्ध दुई अज सरे तुर्क व हिंदू के हिंदुस्तान बा खुरासा यके खुद. अमीर खुसरो म्हणतात भारत हा माणसांचा देश आहे, त्याला माणसांचा राहू द्या, त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान अशा भेदाच्या भिंती उभ्या करू. भारताचा असा गौरव मागच्या 600 वर्षांमध्ये कुणीच केला नसेल. भारताला माणसांचा देश म्हणणं हे भारतासाठी सगळ्यात मोठ्या गौरवाचं आहे. आणि या अमीर खुसरोच्या समाजाला कोण सांगतात देशभक्ती सिद्ध करायला? संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे उंबरठा नावाच्या पुस्तकामध्ये लिहितात. कोण सांगतायत आम्हाला देशभक्ती सिद्ध करण्यासाठी? कोण सांगतायत? राष्ट्रनिष्ठा सिद्ध करण्यासाठी कोण सांगतायत? सदानंद मोरे उंबरठा नावाच्या पुस्तकामध्ये लिहितात, ज्यावेळेस हा राष्ट्र उभा राहत होता, ज्यावेळेस ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरोधात संघर्ष सुरू होता, त्यावेळेस पुण्यातल्या ब्राह्मणांना असं वाटत होतं की ब्रिटिशांची सत्ता अबाधित राहिली पाहिजे आणि त्यांच्या विरोधात हा संघर्ष बंद झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नवनव्या अफवा पसरवायला सुरुवात केली. हे मी लिहिलेलं नाहीये, माझा दावा नाहीये. सदानंद मोरे सांगतायत उंबरठा नावाच्या पुस्तकात, ते म्हणतात की पुण्यातल्या ब्राह्मणांनी हा संघर्ष सगळा संपवण्यासाठी अफवा जन्माला घातली. काय अफवा जन्माला घातली? तर पुण्यामध्ये पत्रकं वाटली गेली आणि त्या पत्रकात लिहिलं गेलं की ज्या व्हिक्टोरिया राणीच्या विरोधात तुम्ही लढताय ती व्हिक्टोरिया राणी ही व्हिक्टोरिया राणी नसून पुराण कथेतल्या विकोटवती देवीची वंशज आहे, तिच्या विरोधात लढणं धर्मद्रोह आहे. आणि हे सांगतात आम्हाला देशभक्ती सिद्ध करायला. आणि एवढं सांगून ते थांबले नाहीत. त्याच्यातल्या काही लोकांनी दुसरी अफवा पसरवली. सदानंद मोरेच लिहितात, त्याच्यातल्या काही लोकांनी दुसरी अफवा पसरवली. त्यांनी म्हटलं नाही, नुसतं विकोटवती देवीचे वंशज नाही आहेत, आम्ही डेक्कनच्या पुलावरून मुळामुठा नदीत अंघोळ करणाऱ्या नागड्या इंग्रजांना पाहिलंय. हे हनुमानासारखे लाल दिसतात, ते हनुमानासारखे लाल दिसतात आणि काहींच्या ढोंगणामध्ये शक्तीसारखं अवयव देखील आहे. याचा अर्थ ते हनुमंताचे वंशज आहेत. मी हनुमंताचा अपमान करत नाहीये, जे संदर्भ आहेत ते मांडतो. सदानंद मोरेंनी सांगितलेले संदर्भ सांगतो. आणि हे असे लोक मला सांगतायत, अशा लोकांनी आणि यातल्या काही टार्गेटांना आपण पुरोगामी ज्ञानविश्वातून अकादमिक लिबरल म्हणून मिरवतो मागच्या 50 वर्षापासून, आणि त्याला कुणीही तडा देत नाही. मी मागे नरहर कुरुंदकरांवरती चिकित्सा करणारं लिखाण लिहिलं तर माझी बाजू दोघा चौघांनी घेतली, दत्तप्रसाद दाभोळकर वगैरेंनी घेतली, आणि मला सगळ्यात जास्त त्रास पुरोगामी भावंडांनी दिला. म्हणजे व्यवस्था ही आम्हाला मुक आणि बहिरं करण्याची व्यवस्था ही फक्त ब्राह्मणी संस्कृतीनंच लादलेली नाही आहे. आम्हाला समजून घ्यायला आमचे पुरोगामी भावंड देखील तयार नाही आहेत. ते त्यांच्या निकषावर मुसलमानांना सांगतात तुम्ही असंच बोललं पाहिजे, मुसलमान महिला मस्जिदीत जात नाही याच्यावरच तुम्ही बोललं पाहिजे, 3 तलाकवरतीच बोललं पाहिजे, बुरख्यावरतीच बोललं पाहिजे. या प्रश्नांच्या पुढं माझा समाज, माझ्या समाजाचा इतिहास, माझं जगणं नाही आहे का? माझ्या जगण्यामध्ये वेदना नाही आहेत का? याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे का? आज माझ्या समाजातल्या अनेक तरुणांना काहीही न सांगता, कोणतंही कारण न देता तुरुंगामध्ये डांबलं जातं. त्यावेळेस हू की चू केलं जात नाही. आणि हे काही फक्त भाजपच्या काळात घडलेलं नाही आहे. असीमानंदाचं माझ्याकडे एक पत्र आहे, ते पत्र मी इथे वाचून दाखवतो आणि थांबतो. असीमानंद कोण आहे? हा असीमानंद मालेगाव बॉम्बस्फोटातला, मक्का मस्जिद बॉम्बस्फोटातला. आता मक्का मस्जिदमध्ये हैदराबादच्या बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट झाल्यानंतर पूर्वी पारधी समाजातल्या आमच्या भावंडांना कुठेही चोरी झाली, आरोपी मिळाला नाही की पारधी वस्तीमध्ये जायचं, 4-2 पारधी भावंडांना पकडायचं आणि त्यांच्यावर मन मानेल तितके गुन्हे लादायचे, हे सुरू होतं. आता ते मुसलमानांच्या बाबतीत घडतंय. 7:55ला बॉम्बस्फोट होतो
8 वाजता वृत्तवाहिन्यांवर न्यूज येते, याच्यामध्ये लष्कर ए तोयबाचा हात आहे. 5 मिनिटामध्ये जिथं CBI पोहोचत नाही, जिथे IB पोहोचत नाही, जिथे रॉ पोहोचत नाही, तिथे न्यूज चॅनल पोहोचतात. या तपास यंत्रणांनी आधी या न्यूज चॅनलची चौकशी केली पाहिजे की बाबा या 5 मिनिटामध्ये तू तथ्य कसं मांडलंस. हे एका समाजाविषयी बहुमत तयार करण्याचं काम करतात. या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठीचं सामाजिक बहुमत घडवण्याचं काम वृत्तवाहिन्यांनी मागच्या 20 वर्षामध्ये बेमालूम पद्धतीनं केलं आणि ते आपण मान्य केलेलं आहे. तर हा असीमानंद ज्यावेळेस चंचलगुडा जेलमध्ये होता त्यावेळेस कलीम नावाचा मुसलमान समाजातला एक पोरगा तो त्याची सेवा करत होता. दररोज त्याचे पाय दाबायचा, त्याचे डोके दाबायचा, त्याचे हात चेपायचा. तर एके दिवशी त्या कलीमला असीमानंदांनी विचारलं की बाबा रे, तू माझं डोकं चेपतोय, हात दाबतोय, माझी सेवा करतोय, मला बुजुर्ग म्हणतोय, तू इतका चांगला चारित्र्याचा मुलगा आहे आणि तुला का पकडलंय. तर कलीमने म्हटलं की मला मक्का मस्जिद ब्लास्टमध्ये अरेस्ट केलंय. असीमानंद चमकला. मी म्हटलं तुला कसं काय अरेस्ट केली. ते ब्लास्ट तर मी केलेत. ते ब्लास्ट तर मी केलेत, तुला कसं काय पकडलंय. नाही नाही म्हणे, मला पकडलंय, मी मुसलमान आहे. मग असीमानंदचा अंतरात्मा जागृत झाला. संघाच्या लोकांचा अंतरात्मा खूप लवकर जागृत होतो. 20 वर्षांनी मोदींचा जागृत झाला होता. कुत्रही आलं तरी ते काहीतरी विधान केलं. तर त्या असीमानंदाचा आत्मा जागृत झाला आणि या असीमानंदानं पत्र लिहिलं. कुणाला. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांना पत्र लिहिलं. 20 डिसेंबर 2010चं पत्र आहे. ते पत्र तहलकामध्ये छापून आलंय, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ते पत्र इथे वाचून दाखवतो. स्वामी असीमानंद काय म्हणतोय पहा. स्वामी असीमानंद म्हणतोय, राष्ट्रपति महोदया, मैं स्वामी असीमानंद हूँ. मैंने ही समझौता एक्सप्रेस और दूसरी जगहों पर विस्फोट करने के लिए लोगों को तैयार किया था, क्योंकि मैं हिंदू मंदिरों पर हो रहे जिहादी हमलों से नाराज था. मेरी गिरफ्तारी के बाद हैदराबाद जेल में मेरी मुलाकात एक मुस्लिम लड़के कलीम से हुई जो मेरे प्रति बहुत आदर रखता था. मैंने जब उससे उसकी गिरफ्तारी का कारण पूछा तो उसने बताया कि उसे पहले भी मक्का मस्जिद ब्लास्ट के सिलसिले में पकड़ा गया था और बहुत प्रताड़ित किया गया था. इस बात से मेरी अंतरात्मा को झकझोर दिया, बदल दिया. एक आदमी जिसके पास मुझसे घृणा करने के सैकड़ों कारण थे, जो मेरे गुनाहों की सजा भुगत रहा था, वो मेरे प्रति प्रेम रख रहा था. हे राष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितलं. आणि या कलीम मोहसिनची भारतीय संघराज्यानं माझं भांडण काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असल्या टार्गेट भांडवली पक्षांशी नाही आहे. माझं भारतीय संघराज्याला प्रश्न आहे. भारतीय समाजाला मी प्रश्न विचारू इच्छितो की हे पत्र प्रकाशित झाल्यानंतर तुम्ही काय भूमिका घेतली. तो कलीमशी कोणता व्यवहार केला, त्या मोहसिनशी कोणता व्यवहार केला. जो मोहसिन IT चा स्टुडंट होता, त्याला पकडून नेलं, तुरुंगात टाकलं, त्याला त्याच्या घरच्यांना अटकेनंतर त्या गल्लीतनं हाकललं गेलं, सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं त्या कुटुंबाचं. त्याच्यानंतर असीमानंदाचा कबुलीनामा आल्यानंतर किरण रेड्डी जे त्या काळातले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते, ते माफीनामा देतात विधिमंडळामध्ये आणि IT शिकलेल्या कलीमला म्हणतात, मोहसिनला, की नाही नाही तुझ्याशी आम्ही दुर्व्यवहार केलाय, आता आम्ही तुला रिक्षा चालवायचा परवाना देऊ आणि मोकळं करू. IT शिकलेला पोरगा रिक्षा चालवणार आहे. हे घडलंय या देशामध्ये. रफिक झकेरी यांच्या पुस्तकामध्ये पहा, मुंबईच्या दंगलीमध्ये कबुलीनामे स्वतःच्या बायकोची विष्ठा खाऊन जपून घेतले गेले. आरोपीच्या समोर त्याच्या बायकांना, बहिणींना नागडं उभं केलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांचे कबुलीनामे घेतले गेले. मी असं म्हणत नाही ते निष्पक्षपाती निर्दोष आहेत. माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून तुम्ही तपास लावताय ती व्यवस्था पक्षपाती आहे, ती बदला आणि एक निष्पक्षपाती व्यवस्था तयार करा आणि त्याच्यानंतर ठरवा ते दोषी आहेत की निर्दोष आहेत. ही भूमिका घेतली पाहिजे. मागे अशाच पद्धतीनं शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. आपले अजित डोभाल ज्यांचं प्रचंड कौतुक मागे, आपल्या पुण्यामध्ये एक पद्धत आहे, जगामध्ये काहीही घडलं की पुण्यातनं एका महिन्यात त्याच्यावरती पुस्तक येतं.
काही घडलं त्याचा 20 वर्षाचा इतिहास मांडला जातो. म्हणजे पुण्यामधनं तालिबानच्या समर्थनातही पुस्तक निघू शकतं आणि विरोधातही निघू शकतं. तालिबानी किती नीच होते हे अमेरिकेनं तालिबान काबीज केल्यानंतर लिहिलं जाऊ शकतं आणि तालिबान्यांनी अमेरिकेचा पराभव केल्यानंतर हे तालिबानी किती पुरुषार्थवादी आहेत हे देखील पुण्यातनं सांगितलं जाऊ शकतं. हे अशा ज्ञानविश्वाला आपण मुस्लिम समाजाविषयीच्या धारणा निश्चित करण्यासाठी प्रमाण मानत आलो आहे. तर शेवटचा मुद्दा, हे अजित डोभाल नावाचे ग्रस्त, हे अजित डोभाल यांनी एक बैठक घेतली मिलिटरी इंटेलिजन्स आणि बाकीच्या प्रमुखांची आणि त्या बैठकीत ते म्हणाले की आतापर्यंत मिलिटरीनं खूप चांगलं काम केलंय लष्करानं, याच्यानंतर लष्कराची जबाबदारी आणखी वाढली आहे. लष्कराला आता फक्त सीमेवर नाही, सीमेअंतर्गत नागरी शत्रूंशी देखील लढायचं. नागरी शत्रू म्हणजे कोण? किरण माने आणि मी. कारण हे किरण माने, हा सरफराज, या संध्याताई तथाकथित राष्ट्रीय संस्कृतीच्या विरोधातली मतं मांडतात आणि अशा लोकांच्या विरोधात उस्कावण्यासाठी, अशा लोकांच्या विरोधात हे अजित डोभाल कुणाला उकसावत आहेत? मिलिटरीला उकसावत आहेत. आणि भारतीय समाज, तथाकथित सजगता असलेला भारतीय समाज याची चूक करत नाही. मी या विचारमंचावरून भारतीय समाजाचा सदस्य म्हणून अजित डोभालांच्या त्या विधानाचा निषेध करतो. हे खूप वरवरचं, इतकं वरवरचं आहे. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मजेशीर आहे. आणखीन एक ग्रस्त आहेत नरेंद्र जाधव नावाचे. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, आम्ही आणि आमचा बाप नावाचं. त्या पुस्तकामध्ये नरेंद्र जाधव काय म्हणतात की मी ज्यावेळेस इक्बालचा सारे जहां से अच्छा हे गीत वाचतो त्यावेळेस इक्बालला सलाम करावासा वाटतं, पण हाच इक्बाल ज्यावेळेस पाकिस्तान म्हणल्यानंतर पाकिस्तानात निघून जातो त्यावेळेस त्याच्या राष्ट्रनिष्ठेवर मला शंका घ्यावीशी वाटते. आता हे ग्रहस्थ पुण्याच्या केम्ब्रिजचे कुलगुरू, नियोजन आयोगाचे सदस्य काय म्हणतात? इक्बाल पाकिस्तान बनल्यानंतर पाकिस्तानात गेले. विकिपीडिया चेक करा, इक्बालांचं निधन झालं. इक्बालांचं निधन 1938 साली, पाकिस्तान मधलं 1947. पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, तथाकथित पुरोगामी ज्ञानविश्वातला हा सांस्कृतिक नेता इक्बाल मेल्यानंतर 10 वर्षांनी पाकिस्तानात पाठवतो. त्याच्यानंतर फैज अहमद फैज यांच्याविषयी एक पुस्तक आलं. आमच्या तथाकथित ब्राह्मणी पुरोगामी ताईंनी, फैज विषयी तुम्ही नाव घेत नाही, तुम्ही घ्या. तर त्या ताईंनी ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्या अशा म्हणाल्या की फैजनं भारतात राहावं म्हणून नेहरूंनी प्रचंड प्रयत्न केले, पण हा साम्यवादी फैज शेवटी पाकिस्तानातच गेला. आता फैजला पाकिस्तानात जायची गरज नव्हती. फैजचा जन्मच पाकिस्तानातला आहे, त्याचं घर पाकिस्तानात. आणि या आमच्या पुरोगामी ताई त्यांना पाकिस्तानात पाठवतायत आणि नेहरूंच्या त्या प्रतिसादाला, साम्यवादी प्रतिसादाला फैजनी नकार दिला. असं म्हणून त्या फैजला, ज्याला मुसलमानांनी कम्युनिस्ट म्हणून लाताडलं, त्याला या कट्टर ठरवतात. म्हणजे साला आम्ही मुसलमान लिबरल खूप डेंजर आहे. आमचा समाजही आम्हाला लाता घालतो आणि पुरोगामी आम्हाला लाता घालतो. आम्ही घरकेरा गाठके, आम्हाला कुणीच आपलं करत नाही. जरा मुसलमानांची, आता अंजुम कादरींना स्वागताध्यक्ष केलं सरफराजनं, तर सरफराजला एक मुसलमान बाबा दिसला नाही का म्हणून महाराष्ट्रात. आणि अंजुम कादरीच्या भाषणामध्ये औरंगाबाद नामांतराच्या विरोधामध्ये भूमिका घेतली गेली. साला हा सरफराज यानंच केलंय म्हणून बोंब करतो. अरे लिबरल असणंही मुसलमानांसाठी धोक्याचं आणि मुसलमान म्हणून जगणंही धोक्याचं. हे असं सगळं आमच्याविषयी मागच्या 70 वर्षापासून मांडत आहेत. आमच्या परीनं आम्ही या सगळ्या गोष्टींना विरोध करत आहोत, विरोध करत राहू आणि तोपर्यंत करत राहू जोपर्यंत भारतीय समाजाची मानसिकता बदलत नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत.